नेनेल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, बीएडचं कॅप राऊंड जे सुरू झालेले आहेत विद्यार्थी मित्रांनो, त्यामध्ये आपण सर्वजण रजिस्ट्रेशन चालू आहे. रजिस्ट्रेशन 10 तारखेपर्यंत रजिस्ट्रेशन आहे. तर तरी सुद्धा काही विद्यार्थ्यांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या आपण सोडवण्यासाठी हा व्हिडिओ बनवतो आहे, ही चर्चा करतो आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की कायमस्वरूपी जे आपण अपडेट आहे ते अपडेट आपल्या या चॅनलवरती देत आहोत. हे जे अपडेट आपल्याला कायमस्वरूपी ऐकायचं असेल तर आपण माझ्या चॅनलला पहिल्यांदा आला असेल तर पहिल्यांदा आपण सबस्क्राईब करा, जेणेकरून जे अपडेट आहे ते अपडेट आपल्याला अत्यंत महत्वाचं असेल आणि मार्गदर्शक ठरत असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की रजिस्ट्रेशन सुरू आहे. रजिस्ट्रेशन सुरू असताना खूप सारे प्रश्न विद्यार्थ्यांना, कन्व्हर्जन फॉर्म कसा भरायचा आहे, पीडीएफ आणि ते अपलोड कसं करायचं आहे, काही विद्यार्थ्यांचं होत नाही, विद्यार्थ्यांचं पार्शली व्हेरीफाय होत नाही आहे, म्हणजे पार्शल व्हेरीफाय दाखवत आहे, तो कसा करायचा, ह्या सर्व प्रॉब्लेम्स आहेत. नंतर काही विद्यार्थ्यांचे वायसीएमचे अजूनही रिझल्ट लागलेले नाही आहेत, पदवीचे रिझल्ट लागलेले नाही आहेत. गोंडवाना युनिव्हर्सिटी असेल, गाडगे महाराज युनिव्हर्सिटी असेल, मराठवाडा युनिव्हर्सिटी असेल, पुणे युनिव्हर्सिटीचा रिझल्ट लागलेला आहे. मग ज्या युनिव्हर्सिटीचे रिझल्ट लागलेले नाही आहेत त्या विद्यार्थ्यांचा अजूनही प्रश्न येत आहे, कारण त्यांनी सीईटी दिलेली आहे, त्यांचा स्कोर चांगला आहे, ते स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत आहेत. नागपूर सारख्या ठिकाणी, औरंगाबाद, नाशिक, कोल्हापूर, पुण्यासारख्या ठिकाणी ते अभ्यास करत आहेत. त्यांना असं वाटायला लागलं की आपलं आता ऍडमिशन होणार की नाही, चांगला तर स्कोर आहे, 90 अबोव विद्यार्थ्यांना स्कोर आहे. मग त्यांना विद्यार्थ्यांना विचार येत आहे की जर रिझल्ट लागला नाही तर आम्हाला फॉर्म भरता येणार नाही, आम्हाला रजिस्ट्रेशन करता येणार नाही. नंतर काही विद्यार्थ्यांकडे व्हॅलिडिटी नाहीये, व्हॅलिडिटीमुळे त्यांच्यासमोर प्रश्न निर्माण झालेला आहे की व्हॅलिडिटीच नाहीये, व्हॅलिडिटी नाही, त्यांच्याकडे पोच पावती सुद्धा नाही, त्यांनी त्या ठिकाणी केस पण आपली स्क्रुटिनी समितीमध्ये नेऊन टाकलेली नाही आहे, त्यांच्याकडे पोच पावती पण नाही आहे. मग ह्या ज्या समस्या आहेत या समस्यावरती आपण या ठिकाणी बोलणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, महत्वाचा विषय आधी कॅपराऊंड संदर्भात सुद्धा या ठिकाणी बोलणार आहोत. तर महत्वाचा विषय आहे कॅपराऊंडचा, रिझल्टचा. रिझल्ट कधी लागेल याची शाश्वती नाही आहे, कारण 45 दिवसानंतर कोणती युनिव्हर्सिटी रिझल्ट लावली जाते, परंतु युनिव्हर्सिटीला सर्वांना माहित असते, सीईटी सेल स्वतःचं वेळापत्रक जेव्हा डिक्लेअर केलं जात असते त्यानुसारच विद्यार्थ्यांचा फायदा व्हावा, विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये, विद्यार्थी यापासून वंचित राहू नये, याचा विचार त्या युनिव्हर्सिटीच्या कुलगुरूने करणं गरजेचं आहे. संपूर्ण महाराष्ट्राच्या ज्या राज्यपालाने करणं गरजेचं आहे, कारण याबद्दल कंप्लेंट करणारे ना विद्यार्थी असत, ना प्राध्यापक असत, ना कॉलेजचे प्रिन्सिपल असत, ज्यामुळे विद्यार्थ्यांना बीएड करता येत नाही. गेल्या वर्षीही तसंच झालं. गोंडवाना युनिव्हर्सिटीच्या रिझल्टमुळे किंवा विद्यार्थ्यांचा रिझल्ट लावला आणि मार्कशीट न दिल्यामुळे विद्यार्थ्यांना बीएड पासून वंचित राहावं लागलं. तसंच आता पण होईल का, हा महत्वाचा विषय आहे. नंतर व्हॅलिडिटीच्या विद्यार्थ्यांचे व्हॅलिडिटी ह्या 50 ते 60 हजार व्हॅलिडिटी समाज कल्याण विभागामध्ये पेंडिंग आहेत. नंतर आदिवासी विकास विभागाचं जे काही संशोधन विभाग असते, जे आदिवासी विकास विभागाला म्हणजे आदिवासी विद्यार्थ्यांना व्हॅलिडिटी दिली जातं, त्या ठिकाणी केसेस काही त्रुटीमुळे पेंडिंग आहेत. म्हणजे यामुळे या विद्यार्थ्यांना वंचित राहावं लागत आहे, हा मुद्दा आहे, त्याची आपण शाश्वती घेऊ शकत नाही. जर तुम्हाला तुमच्या पद्धतीने व्हॅलिडिटी काढता येत असेल तर तुम्ही व्हॅलिडिटी काढून तुम्ही मात्र बीएड करू शकता, हा एक मुद्दा आहे विद्यार्थी मित्रांनो. नंतर आहे कॅपराऊंडचा. आता रजिस्ट्रेशन सुरू आहे. रजिस्ट्रेशन सुरू झाल्यानंतर प्रोसिजर काय असणार आहे मी तुम्हाला सांगणार आहे. आता रजिस्ट्रेशन सुरू आहे. रजिस्ट्रेशन सुरू आहे, त्यामध्ये रजिस्ट्रेशन संपल्यानंतर आपल्या जे काही त्रुटी असतील त्यासाठी, त्रुटीमध्ये जर असेल तर त्रुटी आपल्या त्या ठिकाणी पूर्ण करायच्या आहेत. नंतर आपली एक संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची एक मेरिट लिस्ट लागणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, त्या मेरिट लिस्टमध्ये जर काही तुमच्या त्रुटी असेल त्या तुम्हाला कंप्लीट करायची आहे. नसेल तर तुमचं त्या ठिकाणी नाव असेल तर तुमचं नाव त्या ठिकाणी नसणार आहे, हे सुद्धा आपल्याला विचार करायचा आहे. व्हेरीफाय तुम्ही ऑनलाईनच करणार आहात. जर डॉक्युमेंट असेल तर तेच डॉक्युमेंट तुम्हाला टाकायचे आहेत, जर व्हेरीफाय होईल. जे डॉक्युमेंट नाही आहेत ते मात्र कॉलेजच्या वेळेला तुम्हाला, ज्या वेळेला तुम्हाला कॉलेज अलॉट होईल त्यावेळेला मात्र असणं गरजेचेच आहे. त्याशिवाय कॉलेज तुम्हाला प्रवेश देत नाही, तुमचा प्रवेश त्या ठिकाणी रिजेक्ट केला जातो. कोणतेही हमीपत्र किंवा कोणतीही बाब त्या ठिकाणी गृहीत पकडल्या जात नाही. अजून एक लक्षात घ्यायचं की जे SC/ST विद्यार्थी असतील किंवा इतर विद्यार्थी असतील, हमीपत्र आधी लिहून घेतलं जायचं की व्हॅलिडिटी 6 महिन्याने सादर करतो, परंतु ते असं कोणत्याही पद्धतीची आता कॉलेज शाश्वती घेत नाही, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. विषय राहिला मग कॅपराऊंडचा. मेरिट लिस्ट लागल्यानंतर तुम्हाला मग तुमचं प्रिफरन्स वगैरे टाकणं येतं, म्हणजे जी कॉलेजेस असतात त्या कॉलेजेस तुम्हाला टाकायचे असते. मग तुम्हाला नागपूरमधलं कोणतं कॉलेज टाकायचं आहे, मराठवाड्यातलं कोणतं कॉलेज टाकायचं आहे, नांदेडचं कोणतं कॉलेज, पुण्यातलं कोणतं कॉलेज टाकायचं आहे, यानुसार तुम्हाला कॉलेजेस टाकायचे आहेत. आणि त्यानंतर तुम्हाला कॉलेज अलॉट होईल आणि पहिल्यांदा तुमची लिस्ट लागणार आहे, म्हणजेच पहिलं कॅपराऊंड.
पहिल्या कॅप राऊंड, दुसरं कॅप राऊंड, तिसरं कॅप राऊंड आणि इन्स्टिट्यूशनल राऊंड अशा पद्धतीने ही राऊंड असतील. जर तुमचं पहिल्यांदाच तुम्हाला जर कॉलेज मिळत असेल ना, तुम्ही त्या ठिकाणी जर प्रवेश घेत नसाल तर तुम्ही त्या जे काही राऊंड असेल त्या राऊंड मधून बाद होता, लक्षात घ्यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणून ही चूक पुन्हा करू नका. ही जर चूक केली तर तुम्ही मॅनेजमेंट मधून तुम्हाला प्रवेश घ्यावा लागेल किंवा स्पॉट ऍडमिशन प्रवेश घ्यावा लागेल. मग त्यासाठी तुम्हाला कॉलेज मागेल ती जी काही शुल्क आहे ते तुम्हाला द्यावं लागते, कारण गरज आपल्याला असते. म्हणून ते जे कॉलेजेस आहेत ती तुमच्याकडे पाहतात आणि तुम्हाला ते पैसे मागतात. म्हणून कॅपराऊंड मधून जे काही प्रवेश मिळते त्यानुसारच तुम्ही प्रवेश घ्या, ज्यानुसार तुम्हाला स्कॉलरशिप पण मिळेल आणि तुम्हाला प्रवेश सुद्धा कमी पैशामध्ये मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो. हेच आजचं अपडेट होतं. या व्यतिरिक्त अपडेट आपल्याला काय पाहिजे असेल तर आपण नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि बीएडचं संपूर्ण राऊंड होतपर्यंत आणि तुम्हाला राऊंड झाल्यानंतर तुमचं जे काही प्रवेश प्रक्रिया आहे, राहण्यासंदर्भात, खाण्यासंदर्भात, नंतर ज्या काही शासनाच्या योजना आहेत, ज्यांनी निर्वाह भत्ता मिळतं, त्या सर्व योजनेबद्दल मार्गदर्शन आपण कायमस्वरूपी आपल्या या युट्यूब चॅनलवरती देत असतो. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, स्नेहनील स्टार्टअप टीचिंगचा एक ग्रुप आहे, आपला व्हॉट्सअप ग्रुप, त्यावरती आपण प्रश्न टाका. तुम्ही त्यात प्रश्न विचारा, नक्कीच त्याचं आपल्या प्रश्नाचं निराकरण त्या ठिकाणी करण्यात येणार आहे. आपण मला फोन पण करू शकता, त्याबद्दल सुद्धा आपण त्या ठिकाणी म्हणजे स्वतः माझा नंबर आहे, ज्या माध्यमातून तुम्ही त्याच्या समस्येचं आपण सुद्धा निराकरण करू शकता. यासाठी हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.